आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा तुम्ही इथे का? आता तुझ्या रूम मध्ये यायला आम्हाला परमिशन घ्यावी लागणार आहे? नाही मामा, पण तुम्ही असं का बोलताय? आम्ही तुझ्याशी बोलतोय हेच खूप आहे. कारण तू जे काही वागलायस ना त्यानंतर खरं तर आम्ही तुझ्याशी बोलायलाच नको. मामा मी काय केलंय आणि तुम्ही असं तोडून का बोलतायत? आम्ही तोडून बोलतोय? तोडलायस तू. आमचा विश्वास, आमचा शब्द, आमचं मन. मामा यस अक्षय, आजपर्यंत आम्हाला वाटत होतं आमचा अक्षय आमचा शब्द कधी पडू देणार नाही, आमच्या रेप्युटेशनला कधी धक्का लागू देणार नाही, कारण त्याचं आमच्यावर खूप प्रेम आहे. पण नाही, यातली प्रत्येक गोष्ट खोटी आहे हे आज तू प्रूव्ह केलंयस. मामा मला काहीच कळत नाही. प्लीज तुम्ही स्पष्ट काय ते सांगा मला. आणखीन स्पष्ट ऐकायचंय? लवली. शनाया आणि तुझी डिनर डेट होती ना, कॅन्सल झाली ती म्हणे. तू कॅन्सल केलीस ना? डोंट लाय. आमच्याशी खोटं बोलायचं नाही अक्षय. आम्हाला माहितीये तूच ती कॅन्सल केलीस. डू यू रिअलाइज त्यामुळे शनाया किती अपसेट झाली आहे? ती अपसेट आहे तर मी काय करू? काय करू म्हणजे? शनाया अपसेट आहे म्हणून तिची आई अपसेट आहे. मोनिशा आमची मैत्रीण, तिला अपसेट करणं आम्हाला परवडणार नाहीये अक्षय. अँड डू यू नो, मोनिशाचा गैरसमज झालाय की तुला शनायाशी लग्नच करायचं नाहीये. गैरसमज नाही मामा, त्यांचा समज करेक्ट आहे. What? मला शनायाशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. हे आता बोलून काहीच होणार नाहीये. आम्हाला फरक पडणार नाहीये अक्षय. कारण मोनिशाला शब्द देताना आम्ही तुला विचारलं होतं. डू यू रिमेंबर? हो मम्मा, तू म्हणशील तसं करू, राईट? आता यू कॅन्ट बॅक आउट. आता मागे फिरता येणार नाही. मामा पण आम्ही तुझं ऐकायला आलेलो नाही. आम्ही तुला आमचा डिसिजन सांगायला आलो. आणि आता शनायाबरोबर शॉपिंगला जायचं. आम्ही मोनिशाला शब्द दिलाय आणि आता आमचा शब्द पडू द्यायचा नाही. डू यू अंडरस्टँड अक्षय? यू बेटर अंडरस्टँड.